योद्धा न्यूज मराठी. तर प्रत्यक्षात ड्रेसवर नाही आहे. शासनानं जे आपल्याला ड्रेस दिलेला आहे, वर्दी दिलेली आहे, त्या वर्दीवर तुम्ही माझी सुनावणी घ्यायला पाहिजे, पण तसं तुम्ही दिसून येत नाहीये. जसं ARTO साहेब ड्रेसवर बसलेत तसं तुम्ही मला वर्दीवर पाहिजे सर, कारण शासनाचे आपण हे पहा, आपण अपील महत्वाचं आता काय आहे, नाही सर, महत्वाचं आहे. मला उत्तर हवे, म्हणजे अपिलाच्या संदर्भाने आपण मी चर्चा तुम्हाला करूया असं मला वाटतंय. मी अपीलच चालवायसाठी बसलोय आणि मी स्वतःहून तुम्हाला फोन लावतोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही वर्दीवर माझ्या समोर यावं, कारण तुम्हाला शासनाने दिलेले ते अधिकार आहेत. नाही, नाही, नाही. बरोबर आहे, परंतु आता जे काही अपीलच्या संदर्भाने आहे, आपण 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 अपील घेऊया. ते वर्दीचा वगैरे हा तुमच्या समोर कसं यायचं वगैरे, ऑनलाईन कसं यायचं, याच्यापेक्षा अपील महत्वाचं आहे. साहेब महत्वाचं आहे असं मला वाटतं. साहेब अपील 100% महत्वाचं आहे, पण अपील बरोबर तुमची शासनाने दिलेली वर्दी पण महत्वाची आहे, कारण तुम्ही सिव्हिल ड्रेसवर आहे. आपण आपण अपीलच्या संदर्भाने बोलूया. नाही, माझी विनंती आहे तुम्हाला, जर तुम्ही वर्दीवर असला तर मी अपील चालवणार, नसेल तर अपील चालवणार नाही. तुम्ही कधी पण वर्दीवर बोलवा, मी तुमच्या समोर अपील चालवायला तयार आहे. अपीलच्या संदर्भाने आपण बोलूया. माझं आय कार्ड आहे वैयक्तिक, माझं हे नाही. हे आय कार्ड, हे नियमाला धरून नाही. आपण जे असं माझं काय म्हणणं आहे, माहिती अधिकारच्या अनुषंगाने आपण बोलूया. माझं मत आहे, तुम्ही कसं आहे, माहिती अधिकारच्या अनुषंगाने तुम्हाला जे काही जनमाहिती अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली आहे त्याच्या अनुषंगाने तुमचं काय मत आहे ते कृपया सांगा. साहेब, त्यानुसार आपल्याला अपील कंडक्ट करता येईल. मी माझं मत मांडायसाठीच बसलेलो आहे. मला तुमच्या अपिलाप्रमाणे मी स्वतःहून तुम्हाला फोन केलेला आहे. परंतु जसं आपल्या शेजारी ARTO साहेब ड्रेसवर आहेत, वर्दीवर आहेत, तसं आपलंही वर्दी पाहिजे, आणि तर मी तुमच्या समोर अपील चालवणार, नसेल तर मी चालवत नाही. हे शासनाने दिलेली वर्दी आहे आणि ती आपण घालायलाच पाहिजे. हे पहा, आम्ही आमच्यातर्फे अपील घ्यायला आता आम्ही बसलेलो आहोत. ठीक आहे, तुम्ही जर अपील म्हणून मी पण आहे आणि मी माझ्या आय कार्ड सहित आहे. आणि अपील महत्वाचं आहे माझ्या मते. तुम्हाला जर अपील आम्ही आता घ्यायला तयार आहे, तुमची इच्छा आहे शेवटी. साहेब, मी ज्या ज्या वेळेला अपील चालवले शासकीय कार्यालयात, त्या वेळेला पोलीस खात्यातील IPS अधिकारी साहेबांनी सुद्धा वर्दीवरच माझं अपील घेतलेलं आहे. मग तुम्ही पण माझं वर्दीवरच अपील घ्यायला पाहिजे सर. माझं म्हणणं आहे, आपण अपीलच्या संदर्भाने बोलूया. मी अपीलच्या संदर्भातच बोलायला लागलोय. तुम्ही सर कायद्यानं आणि नियमानं जायला पाहिजे. तुम्ही शासनाचे नोकर आहात आणि शासनाच्या नियमाप्रमाणेच तुम्ही जायला पाहिजे. आणि तुम्हाला जे अधिकार दिले त्या अनुषंगाने आजचं अपील ठेवलेलं आहे. तुम्हाला अनुषंगाने जनमाहिती अधिकारी देखील उपस्थित आहेत, आपण देखील उपस्थित आहात. तर आम्ही जे काही अपील हे करतोय, तर त्या अनुषंगाने मला वाटतं आपण चर्चा करावी. आपले काही म्हणणं आहे ते आपण सांगावे. माझी तुम्हाला अजून सुद्धा विनंती आहे आणि विनंती राहील की तुम्ही जोपर्यंत वर्दीवर माझं अपील घेत नाही, सुनावणी घेत नाही, तोपर्यंत मी तुमच्या पुढे अपील चालवू शकत नाही. आय कार्ड आहे, आय कार्ड सहित आहे मी. नाही, ड्रेसवर पाहिजे साहेब. तुम्ही शासनाच्या कार्यालयात बसलाय, शासनाच्या कार्यालयात बसलाय आणि आपण वर्दीवरच पाहिजे, आणि वर्दीशिवाय चालणार नाही साहेब. वर्दीच पाहिजे. संदर्भाने बोलूया आपण. मी अपीलच्या सुनावणीसाठीच आपल्या समोर बसलोय. मी अपीलच्या समोर बसलोय आणि तुम्ही कॅमेरा समोर या. तुम्ही कॅमेराच्या बाजूला बसलाय, कॅमेरात दिसत नाहीये. आम्ही दोघंही दिसतोय आपल्याला कॅमेऱ्यामध्ये. नाही, मला दिसत नाही साहेब. फक्त ARTO साहेब दिसत, तुम्ही दिसत नाहीये. पण दिसतोय. नाही दिसत. हात दिसणं वेगळं, तुमचा चेहरा दिसायला नको का? तुम्ही दिसायला नको काय? नाही, अपीलच्या संदर्भाने बोलूया. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. अपीलार्थी श्री अंकुश केरीपळे, आपण अपीलच्या संदर्भाने बोलूया. मी गाजरे साहेब आपल्याला विनंती करतोय की मी तुमच्या समोर अपील चालवायला बसलेलो आहे, पण अपीलची सुनावणी करत असताना आपण शासनाने दिलेली वर्दी हे पुरेपूर घातली पाहिजे आणि वर्दीवरच तुम्ही अपील घ्यायला पाहिजे, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. मी अपीलच्या संदर्भाने आता आपल्याशी चर्चा करत आहे. अपील आपण कंडक्ट करत आहोत. तुम्हाला त्यासाठी आम्ही ऑनलाईन लिंक दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी आणि संबंधित
जनमाहिती अधिकारी हे उपस्थित आहेत. मी माझ्या आय कार्ड सहित उपस्थित आहे. मी माझ्या कार्यालयात बसलेलो आहे. तर आपण अपीलच्या संदर्भाने बोलूया. अपीलच्या संदर्भाने आपलं काय म्हणणं असेल तर सांगा. आपण जर शासनाची वर्दी घालणार नसेल आणि शासनाची वर्दी घालून सुनावणी घेणार नसेल तर मी सुनावणी तुमच्या संग करू शकत नाही. तुम्ही वर्दी घाला, वर्दीवर सुनावणी घ्या. माझी तुम्हाला विनंती आहे. विचार आहे साहेब, या विषयावर मी कायदेशीर आपल्या विरोधात रिसर तक्रार करणार आहे. तर तुम्ही वर्दीवरच घातलं पाहिजे, वर्दीवर आलं पाहिजे. मला सांगा, मी अर्धा तासाने येतो आणि अर्धा तास मला लागू दे, काय अडचण आहे, पण तुम्ही शासकीय वर्दीवरच दिसला पाहिजे सर. कारण हे शासनाचं कार्यालय आहे आणि जनतेच्या सेवेसाठी आपल्याला बसवलेलं आहे. तर आपण अपील अधिकारी आणि जनमाहिती अधिकारी दोघं आम्ही उपस्थित आहोत. आपण देखील उपस्थित आहात. आपण अपीलच्या संदर्भाने चर्चा करूया. आपलं जर काही म्हणणं नसेल तर आपण म्हणजे मग आम्हालाही हे करायला तुम्ही प्रत्यक्षात अपील ठेवू शकत नाही का? तर तुम्ही शासकीय नियमाचं उल्लंघन करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कार्यालयात तुम्ही वर्दीवर राहत नाही आणि आता सुद्धा तुम्ही वर्दीवर नसताय आणि आपल्याकडे एरवी तर कधी ओळखपत्र नसतंय. आपला तर मला फक्त दाखवायसाठी तुम्ही जे करायला ते पण वर्दीपत्र दिसत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय ते जर तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नाही, तुम्ही स्पष्ट दिसत नाही, त्यामुळं तुम्ही शासनाच्या कार्यालयात बसलेला असताना तुम्ही वर्दीवरच पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही वर्दी घालत नाही आणि वर्दीवर सुनावणी घेत नाही तोपर्यंत मी तुमच्या समोर सुनावणी होऊ शकत नाही. तुम्ही हे रीतसर आहे आणि कायदेशीर आहे. आणि मी उपस्थित आहोत. तर ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आहे. ठीक आहे, मी आपल्या विरोधात वरिष्ठाकडे दाद मागतोय. दाद नाही मिळाली तर मी आणि प्रत्येक कार्यालयात मी आपल्या विरोधात दाद मागतोय. जर तुम्ही सुनावणी नाही घेतली तर त्या सुनावणीचा अपमान होईल, माहिती अधिकार कायद्याचा अपमान होईल. तुम्ही नियमाचं आणि कायद्याचं उल्लंघन करू नका. शासनाने जे काय आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानं वागा. जे काय शासनाने आपल्याला वर्दी दिली आहे त्या वर्दीचा उपयोग करा साहेब. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही वर्दीवर माझी सुनावणी घ्यावी. अपीलच्या संदर्भाने आपण मी आणि अपील जनमाहिती अधिकारी दोघंही आम्ही उपस्थित आहोत. मी माझ्या आय कार्ड सोबत आहे. मी माझ्या कार्यालयातच आहे आणि म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अपीलीय अधिकारी म्हणून जे काही माहिती अधिकार कायदा आहे याच्यामध्ये कुठेही असं काही हे नाहीये की आपण आपल्या युनिफॉर्म मध्येच उपस्थित राहावे. युनिफॉर्म हा जरी आता नसला माझा तरी मी आता आपलं अपील घेण्यासाठी उपस्थित आहे. जनमाहिती अधिकारी देखील उपस्थित आहे. आपल्याला जर याच्याबद्दल काही अपीलच्या संदर्भाने बोलायचं असेल तर कृपया आपण त्याबद्दल सांगावे, म्हणजे जेणेकरून आपल्याला अपीलच्या संदर्भाने बोलता येईल. माझी तुम्हाला अजूनही विनंती आहे की तुम्ही जोपर्यंत शासनाने दिलेली वर्दी घालत नाही तोपर्यंत मी तुमच्या समोर अपील चालवणार नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही वर्दी घालून याल त्यावेळेला मला फोन करा कार्यालयामार्फत. मी तुमच्या समोर अपीलाला हजर आहे. पण वर्दीचा तुम्ही अवमान करू नका, अपमान करू नका शासनाच्या. मी आता अपील घेण्यासाठी उपस्थित आहे. मी आपल्याला आपले जनमाहिती अधिकारी देखील उपस्थित आहेत. त्याच्यामुळे अपीलसाठी आम्ही आता आपल्याला जी काही वेळ दिलती, जी काही लिंक दिलती त्याद्वारे आपण देखील उपस्थित आहात. तर आपण अपीलवरती बोललेलं चांगलं राहील. मी तुम्हाला अजूनही विनंती करतोय साहेब, मी आपल्या समोर अपील चालवायसाठीच बसलोय आणि आम्ही स्वतःहून तुम्हाला फोन केलेला आहे कार्यालय सुद्धा आणि गेल्या वेळेला सुद्धा केला होता. आणि आता सुद्धा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही शासनाची वर्दी घालावी आणि मग माझं अपील घ्यावे. कारण शासनानं आपल्याला वर्दी जनतेच्या सेवेसाठी दिलेले, हे सेवा विसरून चालणार नाही आपल्याला. तर तुम्ही अपील घ्या, मी अपिलासाठीच हजर आहे. अपीलसाठी मी आणि माझे जनमाहिती अधिकारी उपस्थित आहेत. कार्यालयाचे जनमाहिती अधिकारी आपण देखील उपस्थित आहात लिंकद्वारे. तर आम्ही कार्यालयामध्ये उपस्थित आहोत. कार्यालयामार्फत ही अपील प्रक्रिया चालू आहे. आपणास आपलं काही अपीलच्या संदर्भाने 16/2026 जुलै 2026 या अपील क्रमांकानुसार आपलं काय म्हणणं आहे तर ते आपण कृपया मांडावं. त्यानुसार मग पुढील अपील कंडक्ट करता येईल. आपलं काही म्हणणं नसेल तर तसंही आपण सांगावं, जेणेकरून आता आम्हाला म्हणजे ते अपील हे करता येईल.
त्यानुसार साहेब, आपल्याला निकाल करायचा आहे. तुम्हाला धन्यवाद. अधिकारी आहे, तुम्ही प्रथम अपिले अधिकारी आहात, तुम्हाला जे निर्णय घ्यायचं ते तुम्ही घ्या. तर तुम्ही सिव्हिल ड्रेसवर असेल तर मी अपील सुनावणीला थांबणार नाही. तुम्ही ड्रेसवर या, वर्दीवर या, मला कधी पण सांगा. 5 मिनिटं सांगा, 10 मिनिटं सांगा, 1 तास लागू दे, मी तुमच्या समोरच बसतो. तुम्ही वर्दी घालून सुनावणी घ्या, मी तुमच्या समोर हजर आहे. पण तुम्ही सिव्हिल ड्रेसवर आणि बिगर शासनाच्या नियमाचं उल्लंघन करून जर तुम्ही हे घेत असेल सुनावणी, तर मी तुमच्या समोर सुनावणी करू शकत नाही. आपण सरळ सरळ शासनाचं उल्लंघन करून नियमाचं पालन करत नाही का, माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन आहे. तर तुम्ही, माझी विनंती आहे तुम्हाला, अपील क्रमांक 16 जुलै 2026 अनुषंगाने आज आपल्याला अपील करता वेळ आणि लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याकरता जनमाहिती अधिकारी श्री राहुल जगदळे हे देखील उपस्थित आहेत. तर आपलं काही म्हणणं नसेल तर आता आम्ही ही अपील प्रक्रिया पूर्ण झाली असं समजतो. धन्यवाद. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.